नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चिकट अशी पातळ खिचडी करणार आहोत, धाबा स्टाईल। त्यासाठी साहित्य: कांदा, लसूण आणि कोथिंबीर। कमीत कमी साहित्यात आपण ही खिचडी करणार आहोत। आणि मुगाची डाळ आणि हे तांदूळ, इतक्या साहित्यात आपण पातळ अशी आजारी माणसासाठी खिचडी करणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदा करण्याचा ट्राय करा। पहिल्यांदा गॅस सुरू केला आणि कुकर ठेवलाय वरी। आणि आता मी तांदूळ धुवून घेत आहे। याच्यामध्ये तेल टाकलं आहे। तेल गरम होईपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया। खूप साधी आणि सोपी, लवकरात लवकर होणारी अशी खिचडी आहे। चिकट अशी खिचडी करणार आहे, पातळ ढाबा स्टाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। सबस्क्राईब पण करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आता आपले तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, लसूण आणि मग कांदा। कांदा हलवायचा आहे। लाल होईपर्यंत आपल्याला कांदा हलवायचा आहे। आणि लालसर रंगाचा झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला सुकी खिचडी करायची नाही, पातळ करायची। त्यामुळे आपण फुन्नी तांदूळ नाही टाकणार, आपण पाणी टाकणार आहोत। आपण त्याच्यामध्ये 2 तमालपत्र सुद्धा टाकणार आहोत, तुकडे करून। आणि एका दालचिनीचा तुकडा। त्याच्यामुळे वास असा येतो खमंगाचा। आणि मग त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत। आणि मग पाणी जास्त टाकायचं आहे, कारण आपल्याला खिचडी ही पातळ करायची आहे। आपले तांदूळ इतके आहेत।
आणि पाणी पण जास्त घेतलेलं आहे. आता पाणी उकळेपर्यंत थांबायचं. पाणी उकळल्याच्या नंतर मगच तांदूळ टाकायचं आपल्याला. आता आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि असं उकळत आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तांदूळ. तांदूळ थोडेसे आणि पाणी जास्त, कारण आपणाला पौष्टिक आणि आजारी माणसाला खाण्यासाठी अशी पातळ खिचडी करायची आहे. आणि ही डाळ घरचीच आहे, त्यामुळे काही धुवायची काही गरज नाही. आणि आता आपण टाकणार आहोत मीठ. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आणि चांगलं ढवळून घ्यायचं. आणि याच्यामध्ये घरकुल मसाला, दुसरं तिखट थोडंसंच टाकलं आहे आणि मसाला घरकुल थोडासा टाकलेला आहे. आणि एकदा चांगलं असं पळी देऊन घ्यायचं आणि मग आपण कुकरचं टोपण करून घ्यायचं. आणि फक्त 2 शिट्या झाल्या की मग लगेचच बंद करूया. बघा, आपली छान अशी खिचडी तयार झालेली आहे आणि मी आता टोपून काढत आहे. ही बघा, आपली छान अशी पातळ खिचडी तयार झालेली आहे. जशी पाहिजे होती अगदी तशीच झालेली आहे. तर यामध्ये आपण तूप टाकून खाणार आहोत. ही बघा कशी छान झाली आहे आणि तूप टाकल्यामुळं ती अजून चविष्ट लागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.